Hello everyone. Today we study about the horticulture introduction. So within introduction topic, we will generally deals with the explanation of the terminology horticulture. Okay, horticulture means the culture of crops grown in a gardens. The term is derived from two Latin words, that is hortus meaning garden and culture meaning cultivation. Now we deal with the definition of the horticulture. According to the various horticulturalist, you may say botanist, there are various definitions are there. First definition is the science and art of growing fruits, vegetables and flowers and crops like spices, condiments and other plantation crops. ओके, तर मित्रांनो यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की सायन्स अँड आर्ट ऑफ ग्रोईंग फ्रुट्स. तर हॉर्टिकल्चर ही काय आहे, एक विज्ञान आणि एक कला आहे. कशाची? फळांची वाढ करण्याची. फळे, त्याच पद्धतीने भाजीपाला, त्याच पद्धतीने फुले किंवा इतर पदार्थ जसे की मसाल्याचे पदार्थ यांची लागवड करायची. ठीक आहे. त्यानंतर दुसरी डेफिनेशन आहे ब्रांच ऑफ ॲग्रिकल्चर which deals with the intensive cultivation of plants directly used by man for food, for medicinal and aesthetic purposes, as well as marketing and export of their economic products. तर ही एक शाखा आहे कृषीशास्त्राची जी की डील करते इंटेन्सिव्ह कल्टिवेशन ऑफ प्लांट्स, म्हणजे मोठ्या प्रमाणावरती लागवड केली जाते. कोणाद्वारे? तर अर्थातच मानवाद्वारे. कशासाठी? तर फूड, मेडिसिनल अँड ॲस्थेटिक पर्पजेस, अन्नासाठी, औषधांसाठी, त्याच पद्धतीने मनाला विसावा मिळण्यासाठी, ॲज वेल ॲज मार्केटिंग अँड एक्सपोर्ट ऑफ देअर इकॉनॉमिक प्रॉडक्ट्स. मार्केटिंग अँड एक्सपोर्ट ऑफ देअर इकॉनॉमिक प्रॉडक्ट्स. ओके, तर त्यांचं विपणन करण्यासाठी किंवा व्यापार करण्यासाठी त्यापासून मिळणारे जे काही आर्थिक लाभ देणारे घटक असतात, जसे की फुलांपासून आपल्याला बाजारामध्ये मार्केटमध्ये फुलांना खूप मागणी असते वेगवेगळ्या सणांसाठी. तिसरी डेफिनेशन बघूया आपण. द सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्वॉल्व्ड इन द प्रोडक्शन, प्रोसेसिंग अँड ट्रेडिंग ऑफ फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, फ्लॉवर्स, ऑर्नामेंटल अँड देअर बाय प्रॉडक्ट्स. ही एक सोपी डेफिनेशन आहे. द सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे एक विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे ज्याच्यामध्ये की समावेश होतो प्रोडक्शन अर्थातच उत्पादन, प्रोसेसिंग म्हणजेच प्रक्रिया आणि ट्रेडिंग म्हणजे व्यापार. कशाचं करू शकतो आपण? तर फळे असतील, भाजीपाले असतील किंवा फूल असतील आणि त्यांच्यापासून होणारी इतर उत्पादिते यांचा जो काही आपण व्यापार करतो, उत्पादन करतो, त्याच पद्धतीने प्रक्रिया करतो, यालाच आपण काय म्हणतो? हॉर्टिकल्चर. सो आता आपण डील करतोय ब्रांचेस ऑफ हॉर्टिकल्चर या मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिकशी. तर तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स दिसत असतील. तर पहिली ब्रांच तीच आहे जिला की म्हणतात पोमॉलॉजी. पोमॉलॉजीचा अर्थ होतो की फळांचा अभ्यास. अर्थातच याची उत्पत्ती देखील लॅटिन शब्दांपासून झालेली आहे, ज्यात की म्हणतात पोमम म्हणजेच फ्रूट आणि लॉगस म्हणजे स्टडी. पोमम म्हणजे फ्रूट, फ्रूट म्हणजे फळ, तुम्हाला माहितीच आहे, आणि लॉगस मीन्स स्टडी, अर्थात फळांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रालाच पोमॉलॉजी असं म्हटलं जातं. कल्टिवेशन ऑफ फ्रुट्स, ट्रीज अँड प्रोडक्शन ऑफ फ्रूट प्रॉडक्ट्स ॲज वेल एज ट्रेडिंग ऑफ फ्रूट, याच्यामध्ये कशाशी संबंध असणार आहे? फक्त फळांशी. पोमॉलॉजी म्हटलं की फळं तुमच्या डोळ्यासमोर आली पाहिजे. कल्टिवेशन ऑफ फ्रूट ट्रीज अँड प्रोडक्शन ऑफ फ्रूट प्रॉडक्ट्स, यामध्ये कोणत्या वृक्षांची म्हणू शकता किंवा वनस्पतींची लागवड आपण करू शकतो? फक्त फळांची, ज्यांच्यापासून फलोत्पादन होत आहे अशाच वनस्पतींची लागवड केली जाते, त्यांचं उत्पादन घेतलं जातं आणि त्यांच्यापासून वेगवेगळे प्रॉडक्ट्स किंवा बाय प्रॉडक्ट्स तयार करून त्यांचा व्यापार केला जातो. यालाच म्हणतात पोमॉलॉजी. जसं की इथे तुम्हाला दिसतंय मँगो. ओके, त्याचं बॉटनिकल नेम काय आहे सांगू शकाल? यस, करेक्ट, मँगीफेरा इंडिका. त्यानंतर आहे गॉवा अर्थात पेरू. त्यानंतर ग्रेपचं माहितीच असेल तुम्हाला, व्हिटिस व्हिनिफेरा. त्यानंतर बनाना आहे. बनानाचं बॉटनिकल नेम काय आहे?
म्युसा पॅराडिसिका, करेक्ट. सो जी ब्रँच डील करते फ्रूटशी, तर फ्रूट म्हणजे काय, प्लांटचा कुठल्या पार्टला फ्रूट म्हणतात हे आपल्याला माहितीच आहे. तर बेसिकली इट इज अ डेव्हलप्ड अँड मॅच्युअर ओव्हरी विथ ऑर विदाउट ॲसेसरी पार्ट्स अँड जनरली इटन ॲज अ रॉ. तर तुम्हाला स्ट्रक्चर माहितीच आहे. तर हे काय आहे, डेव्हलप अँड मॅच्युअर ओव्हरी. तुम्हाला माहिती तो फिमेल पार्ट असतो, स्टाईल स्टिग्मा ओव्हरी. त्याच्यामधला जो काही ओव्हरीचा मॅच्युअर पार्ट आहे फुलाच्या नंतरच्या अवस्थेतला, त्यालाच तर आपण काय म्हणतो, फ्रूट असं म्हणतो. विदाउट ॲसेसरी पार्ट किंवा विथ ॲसेसरी पार्ट म्हणजेच तुम्हाला माहिती आहे की सेपल जो की ग्रीन पार्ट असतो, जसं की वांग्यावरती बघितलेलं असेल तुम्ही, कॅप लाईक फॉर्मेशन असतं ज्याला की थॉर्न्स काटे असतात, तो असतो. तर त्याला म्हणतात विथ ॲसेसरी पार्ट्स, करेक्ट. आणि नसेल तर त्याला आपण म्हणतो विदाउट ॲसेसरी पार्ट्स. आणि हे फळं कसे खाल्ले जातात, जनरली कच्च्या स्वरूपात खाल्ले जातात, जनरली इटन ॲज अ रॉ, करेक्ट. फर्स्ट ब्रँच इथे आपण कवर केलेली आहे. आता आपण दुसऱ्या ब्रँचकडे जाऊया, जिला की म्हणतात ओलेरिकल्चर. इथे तुम्हाला दिसत असेल भरपूर साऱ्या पालेभाज्या आहेत किंवा फळभाज्या आहेत, ज्यात की तुम्हाला मशरूम वगैरे दिसतंय, गाजर, कोबी, टोमॅटो, शिमला मिरची आणि इतर खूप साऱ्या भाज्या दिसत आहेत तुम्हाला. तर ऑलेरी कल्चरचा अर्थ होतो, लॅटिन उत्पत्ती, ओके. ऑलेरिस म्हणजे पॉट हर्ब, म्हणजे कुंडीमध्ये लावू शकतो किंवा एका साधारण छोट्या जागेत आपण लावू शकतो अशा हर्ब. वनस्पतींचे 3 प्रकार तुम्हाला माहितीच आहे. सगळ्यात मोठे असतात ते ट्रीज, त्या खालोखाल असतात ते श्रब्स म्हणजे खुलटी वृक्ष, आणि त्यानंतर असतात हर्ब म्हणजे भाज्या, ओके. आणि कल्चरा मीन्स कल्टिवेशन. तर आपण ऑलेरिकल्चरचा अर्थ बघूया. कल्टिवेशन अँड प्रोडक्शन ऑफ व्हेजिटेबल्स ॲज वेल ॲज प्रोसेसिंग अँड मार्केटिंग ऑफ देअर प्रॉडक्ट्स, ओके. इथे काय केलेलं असतं, तर प्रोडक्शन आणि कल्टिवेशन केलेलं जातं. जनरली लागवड आणि उत्पादन घेतलं जातं कशाचं, अंडरलाईन इट, व्हेजिटेबल्स ॲज वेल ॲज प्रोसेसिंग अँड मार्केटिंग ऑफ देअर प्रॉडक्ट्स. आणि त्या भाज्यांची प्रक्रिया करून त्याच्यापासून जे काही उपदानं किंवा उत्पादित तयार होतील त्यांचं विपणन केलं जातं, अर्थात व्यापार केला जातो बाजारात नेऊन, ओके. यालाच आपण ॲज नोन ॲज व्हेजिटेबल गार्डनिंग सुद्धा म्हणू शकतात, पालेभाज्यांचं एक गार्डन किंवा बागीचा, ओके, करेक्ट. तर आता ज्याच्याविषयी आपण डील करतोय ओलेरिकल्चर, त्यातला मेन मुद्दा म्हणजे व्हेजिटेबल. तर व्हेजिटेबल्स म्हणजे काय, तर एनी पार्ट ऑफ द हर्बॅशियस प्लांट, तर शाकीय वनस्पतींचा कुठलाही पार्ट दॅट इज जनरली यूज आफ्टर कुकिंग ॲज अ प्रिन्सिपल पार्ट ऑफ अ मील. आपल्या जेवणातला जो काही मुख्य घटक असतो, ज्याला की आपण शिजवून खातो, ओके. हे लक्षात घ्या, शिजवून खाणं. रॉ जर खाल्लं तर त्याला आपण फ्रूट म्हणतो, ओके. जी की ब्रांच झाली आपली मागच्या स्लाइड्सवरती असणारी पोमोलॉजीची. आणि इथे आपल्याला काय करायचं, कुकिंग करून त्याला शिजवून खाल्लं जातं, त्यालाच आपण पालेभाज्या म्हणतो. तर अशा पद्धतीने दुसरी ब्रँच देखील कवर झालेली आहे. तर आता तिसरी जी काय ब्रांच आहे, ओके, रंगबिरंगी ब्रँच, तिलाच आपण म्हणतो फ्लोरिकल्चर. अर्थातच फ्लोरस मीन्स फ्लॉवर अँड कल्ट्रा मीन्स कल्टिवेशन, ओके. लॅटिन उत्पत्ती आहे त्याची पण. सो फ्लोरिकल्चर कशाशी डील करतं तर बघूया. इट इज द ॲस्थेटिक ब्रांच ऑफ हॉर्टिकल्चर which deals with the cultivation of a garden ornamental annual biennial and potted plants as well as the marketing of a cut flowers live plants and their economic products like essential oils and medicines. तर थोडक्यात बघूया आपण. ही एक छान अशी मनाला विसावा देणारी ब्रांच आहे, ॲस्थेटिक, ओके. जी की सृजनात्मक असणारी, ॲस्थेटिकचा मिनिंग सृजनात्मक, ओके. हॉर्टिकल्चर जी की डील करते कल्टिवेशन ऑफ अ गार्डन, यामध्ये लागवड केली जाते आपल्या बगीच्यामध्ये. ऑर्नामेंटल जे की सुशोभीकरणाचे किंवा सजावटीचे जे काही छोटे छोटे प्लांट्स असतात, फुलझाडं, जे की ॲन्युअल असतात. ॲन्युअल म्हणजे अर्थातच वार्षिक, बायनियल द्विवार्षिक, अँड पॉटेड प्लांट्स किंवा कुंड्यांच्या स्वरूपात. तर त्या कशासाठी करतो आपण, मार्केटिंगसाठी. कट फ्लॉवरची मार्केटिंग. कट फ्लॉवरचं एक्झाम्पल तुम्हाला माहितीच आहेत की रोज असेल, रोजा इंडिका, कार्नेशन, ओके, जरबेरा अँड द लाईव्ह प्लांट्स. त्याच पद्धतीने बोनसाय वगैरे तुम्ही बघितलेले असेल खूप साऱ्या बॉटॅनिकल गार्डन्समध्ये, ज्यालाच की आपण बटुवृक्ष म्हणून ओळखतो. देअर इकॉनॉमिक प्रॉडक्ट्स लाईक इसेन्शियल ऑइल्स किंवा मेडिसिन्स. आणि त्यांच्यापासून जे काही मिळणारे आर्थिक उत्पादन असतात, जसे की इसेन्शियल ऑइल्स, जसं की तुम्हाला माहिती आहे आल्मॉन्ड ऑइल, जास्मिन ऑइल, लॅव्हेंडर ऑइल, ओके. आणि त्याच पद्धतीने मिळणारे वेगवेगळ्या औषधी वनस्पती,
यांची लागवड केली जाते हॉर्टिकल्चरमध्ये. यामध्ये महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, हॉर्टी मीन्स फ्लॉवर प्रोडक्शन. ओके. तर फ्लोरिकल्चरच्या दोन ब्रांचेस असतात. एक असते कमर्शियल फ्लोरिकल्चर आणि एक असते ऑर्नामेंटल फ्लोरिकल्चर. तर नावातच आहे सगळं. कमर्शियल म्हणजे व्यापारी तत्वावरती केली जाणारी, आणि एक ऑर्नामेंटल म्हणजे फक्त आपल्याला एक सृजनात्मक अवस्थेत मनाला विसावा मिळण्यासाठी, ज्याला काय म्हणतो आपण ऑर्नामेंटल. तर कमर्शियलचा अर्थ होतो कल्टिवेशन ऑफ अ फ्लॉवर क्रॉप्स ग्रोन ऑन कमर्शियल स्केल फॉर प्रॉफिट इन्कम. ओके. याचा मुख्य उद्देश काय असतो, तर पैसा कमवणं, इन्कम कमवणं. ओके. मोठ्या प्रमाणावरती लागवड केली जाते इन्कम कमवण्यासाठी. तर कमर्शियल फ्लोरिकल्चरमध्ये कोणत्या कोणत्या फुलांची लागवड केली जाते, तर रोज अर्थात गुलाब, जास्मिन, कार्नेशन, ॲस्टर, मॅरीगोल्ड किंवा झेंडू हे जे काही फुलं आहेत त्यांची लागवड केली जाते कमर्शियल फ्लोरिकल्चर या क्षेत्रामध्ये. दुसरा जो की फ्लोरिकल्चरचा टाईप आहे, मुख्य टाईप ऑर्नामेंटल फ्लोरिकल्चर, तर त्याचं बघूया आपण काय आहे. रेजिंग ऑफ अ फ्लॉवर क्रॉप्स फॉर ऑर्नामेंटल प्लेजर अँड फॅशन पर्पज. ओके. फुलांची लागवड कशासाठी केली जाते, तर सृजनशीलतेसाठी, प्लेजर मानसिक समाधान किंवा आत्मीय समाधान, किंवा फॅशन पर्पज किंवा सजावटीसाठी. यामध्ये फुलं कुठले कुठले लावले जाते, तर दॅलिया, झिनिया, जे की आपल्याला नॅचरली बघायला भेटतं जनरली पावसाळ्यात. झिनिया तुम्ही जे काही ड्रॉइंगचे जे काही क्लास लावलेले असेल एलिमेंटरी वगैरे, त्यात ते सगळ्यात पहिलं फुल काढायला लावतं ते झिनियाचंच असतं. त्यानंतर कॉस्मॉस, हिबिस्कस अर्थात तुम्हाला माहितीच आहे की ज्याला की आपण जास्वंद म्हणतो, नेरियम इंडिकम अर्थात कन्हेर, आणि जरबेरा. करेक्ट. आता ही ब्रँच आपण कव्हर केलेली आहे. आता आपण पुढची एक ब्रांच आहे हॉर्टिकल्चरची, महत्त्वाची आहे, आर्बोरिकल्चर. ओके. आर्बोरी म्हणजे काय, तर मोठे मोठे वृक्ष, सगळ्यात उंच तुम्हाला वृक्ष दिसले की झाडं, त्यांना म्हणायचं आर्बोरी कल्चर. ओके. आर्बर्स म्हटलं जातं त्यांना, आर्बर्स म्हणजे मोठे वृक्ष. तर रेझिंग ऑफ अ पेरेनियल ट्रीज, पेरेनियल म्हणजे बघा इथे काय म्हटलं, पेरेनियल, इथे अॅन्युअल किंवा बॅन्युअल नाही म्हटलंय, पेरेनियल. पेरेनियल म्हणजे काय, बहुवार्षिक, 2 वर्षापेक्षा अधिक काळासाठी जगणारे. मिंट फॉर शेड ॲव्हेन्यू अँड ऑर्नामेंटल पर्पज. तर आर्बोरिकल्चरमध्ये लागवड का केली जाते मोठ्या वृक्षांची, तर शेड सावली मिळण्यासाठी, ॲव्हेन्यू. ओके. त्याच पद्धतीने ऑर्नामेंटल सजावटीसाठी. इथे तुम्हाला 4 प्रकारच्या इमेजेस दिसतात. तर पहिली इमेज कशाची आहे, तर पॉलिअल्थियाची. म्हणजेच काय, त्याला की आपण अशोक वृक्ष म्हणतो, त्याला सराका अशोका सुद्धा म्हणतात किंवा पॉलिअल्थिया लॉंगिफोलिया म्हणजेच लांब पानाचा अशोक असं म्हणतात. दुसरी जी काही इमेज आहे तिला आपण पिचकारी म्हणतो, कारण की त्याचे जे काही पार्ट आहे फ्लोरल ऑर्गन, तो आपण प्रेस केला की त्याच्यापासून पिचकारी उडते. ओके. तर त्याला आपण स्पॅथोडिया म्हणतो. त्याचं बॉटॅनिकल नेम काय आहे दुसऱ्या इमेजमध्ये, स्पॅथोडिया कंपॅन्युलाटा. आणि तिसरी जी काही इमेज आहे तर ती आहे कॅशिया. ओके. कॅशियाच्या जनरली आपल्या भागात 6च्या वर स्पेसिस सापडतात, कॅशिया हिरसुटा वगैरे. ओके. काशीद जो काही वृक्ष आहे फेमस, तो सुद्धा यातच येतो. त्यानंतरची लास्टची इमेज आहे ती मोठ्या वृक्षाचीच आहे, गुलमोहर म्हणजेच काय, तर सिसाल्पिनिया पल्चेरिमा. ठीक आहे. तर पुढची जी काही ब्रांच आहे हॉर्टिकल्चरची ती आहे प्लांटेशन क्रॉप्स. इथे प्रामुख्याने लागवड केली जाते मोठ्या प्रमाणावरती. क्रॉप्स कल्टिवेटेड ऑन एक्सटेन्सिव्ह स्केल, बघा मोठ्या प्रमाणावरती लागवड केली जाते ऑन अ लार्ज एरियाज, मोठ्या भूखंडावरती. ओन्ड अँड मॅनेज बाय अन इंडिव्हिज्युअल, ज्याचं की व्यवस्थापन केलं जातं किंवा मालकी दाखवली जाते एखाद्या व्यक्तीद्वारे किंवा एखाद्या कंपनीद्वारे. अँड हुज प्रॉडक्ट्स आर युटिलाइज ओनली आफ्टर प्रोसेसिंग. आणि याचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत ते फक्त आणि फक्त कंपनीमध्ये त्याच्यावरती प्रोसेसिंग केल्यानंतरच वापरता येतात. जसं की तुम्हाला इथे दिसतंय कॉफीचं झाड दिसतं बघा, कॉफीचे सीड्स दिसतात, ते कॉफीचे फ्रुट्स सॉरी. तर त्याचं आपण डायरेक्टली कॉफी खाऊ नाही शकत, तर त्याची आपल्याला प्रोसेसिंग करावी लागते. टी असेल, चहाच्या पत्ती वगैरे आपल्याला माहितीच आहेत, आसाममधला फेमस टी आहेच. ओके. त्याचे जे काही पानं आहेत ते तोडले जातात. ब्लॅक टी वगैरे माहिती, ग्रीन टी तुम्हाला. त्यानंतर कोकोनट, नारळाचे देखील वेगवेगळे उत्पादनं केले जातात. आणि लास्टचं आहे ते कोको. कोको ही जनरली कोकणामध्ये तुम्हाला याची लागवड केलेली आढळते. आणि शेवटची ब्रँच आहे आता हॉर्टिकल्चरची, नर्सरी अँड सीड प्रोडक्शन. नावातच आहे, इट डील्स विथ द प्रोडक्शन ऑफ अ सीड्स अँड प्लांटिंग मटेरियल ऑफ हॉर्टिकल्चर क्रॉप्स ऑन कमर्शियल बेसिस. तर इथे काय दिसतं बघा, प्रोडक्शन ऑफ सीड्स अँड प्लांटिंग मटेरियल. इथे जनरली बियांची लागवड केली जाते. कशासाठी, जनरली
कमर्शियल बेसिस व्यापारी तत्वावर त्यांची विक्री करण्यासाठी. जसं की तुम्ही नर्सरी वगैरे मध्ये गेलेले असाल, छोटे छोटे रोपं लावलेले असतात आणि त्यांचीच विक्री केली जाते. तेच ह्यात आपल्याला बघायला भेटतंय. त्यात की पोटॅटो वगैरे तुम्हाला बघायला भेटतंय. त्यानंतर काउपी आहे, पिजन पी, काउपी हे तुम्हाला माहिती आहे, मूग वगैरे, उडीद वगैरे ते. त्यानंतर कॉन्डिमेंट्स अर्थात मसाल्याचे पदार्थ. आता शेवटची ब्रँच आहे स्पायसेस अँड कॉन्डिमेंट्सचा अंतर्भाव केलेला आहे यात. कल्टिवेशन ऑफ क्रॉप्स हुज प्रॉड्यूस इज यूज मेनली फॉर फ्लेवरिंग डिशेस. ओके, तुमच्या जे काही रोजच्या खाण्यातले जे काही पदार्थ आहेत तर त्यांना काय केलं जातं, सुगंधितपणा आणण्यासाठी किंवा एक चव आणण्यासाठी आपण मसाल्यांचा वापर करतो. त्यात दोन प्रकारचे असतात मसाले वगैरे, स्पायसेस आणि कॉन्डिमेंट्स. इथे तुम्हाला चित्रांमध्ये दिसतात बहुतेक प्रकारचे मसाले इथे कव्हर केलेले आहेत आपण. तर स्पायसेस म्हणजे काय आणि कॉन्डिमेंट्स म्हणजे काय यातला मुख्य फरक खूप जणांना माहीत नसतो, तर तो आपण बघूया. स्पायसेसमध्ये काय येतं, प्लांट्स प्रॉडक्ट्स यूज टू ॲड ॲरोमा अँड फ्लेवर फॉर फूड. बघा इथे काय म्हटलंय, ॲरोमा आणि फ्लेवर ह्या दोन गोष्टींचा आपल्याला अंतर्भाव करायचा असेल अन्नामध्ये, तर जे काही पदार्थ वापरले जातात त्यांनाच म्हणतात स्पायसेस. ओके, सुगंध म्हणजेच ॲरोमा. ओके, फ्लेवर. त्यानंतर यामध्ये कुठले कुठले उत्पादनं घेतले जातात, तर पीपर, ओके, कार्डेमॉम, क्लोव, सिनेमोम, ओके, मिरी असेल, त्यानंतर लवंग असेल, दालचिनी असेल, ठीक आहे, यांचं उत्पादन यात घेतलं जातं स्पायसेसमध्ये. त्यानंतर आहे कॉन्डिमेंट्स, प्लांट्स प्रॉडक्ट्स यूज टू ॲड टेस्ट ओनली. इथेच अंडरलाईन कशावरती केलं आहे, टेस्ट ओनली, फक्त चव सुधारण्यासाठी अन्नपदार्थांची ज्यांची लागवड केली जाते त्यालाच आपण म्हणतो कॉन्डिमेंट्स. त्याचे एक्झाम्पल्स आहेत टर्मरिक हळद, जिंजर आलं, रेड चिली लाल मिरची, ओनियन कांदा, गार्लिक लसूण. ओके, सो थँक यू फॉर अटेंडिंग दिस लेक्चर.